काय ग? आल्यापासून बोलत नाहीयेस, शांत शांत आहेस. काही झालंय का? नाही आई, कुठे काय? काहीच नाही झालंय. तुम्हाला का असं वाटलं की काय झालंय म्हणून? मी ओळखते तुला, नक्की काहीतरी बिनसलंय. मला नाही सांगणार? तू सगळं काही माझ्याशी बोलतेस, मला सगळं सांगतेस, मला माहिती आहे, हो ना? हो आई. मग बोल, सांग ना बाळा, काय झालंय? मला आधीच खूप वाईट वाटतंय की ताराचा काल पहिला पाडवा होता आणि तिच्यासाठी मी सगळं काही सागर संगीत केलं, पण तू पाडवा साजरा करू शकली नाहीस. आय एम सॉरी. मला खूप वाईट वाटतंय आणि तुला सुद्धा त्याचा त्रास झालेला आहे हे कळतंय मला. हे सगळं राजकुमार बद्दल आहे ना ग? हो ना अमृता, मला कळतंय, पण तो तुझ्याशी जे वागलाय ना त्याला माफी नाही. खूप वाईट वागलाय तुझ्याशी आणि मला लाज वाटतेय. तो माझा मुलगा आहे याची खरंच खूप लाज वाटते. आई, तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? आई खरं सांगते, मी एकदम ठीक आहे. आणि तसंही जे काही घडलंय ते सगळं विसरून पुढे जायला शिकते मी. नका काळजी करू तुम्ही. तू जर का माझी सून असतीस तर गोष्ट वेगळी होती, पण तू आता माझी सून नाहीयेस ना, मुलगी आहेस ना. मी तुला मुलीसारखंच वागवते, त्याच दृष्टीने बघते तुझ्याकडे. म्हणून मला असं वाटतं की तुझं सगळं काही छान व्हावं, व्यवस्थित व्हावं. अमृता, पुढे खूप मोठं आयुष्य पडलंय. पुढच्या आयुष्याचा विचार कर तू. आणि अमृता, एकटीनं आयुष्य काढणं खूप कठीण असतं. विचार कर बाळ. आई, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? मला असं म्हणायचं की मागचं सगळं काही विसरून जा. पुढचा विचार कर, तुझ्या भविष्याचा. जा पुढे, मागे वळून बघू नकोस. आणि मी आणि बाबा तुझ्या पाठीशी असणार आहोत कायम. तू जो निर्णय घेशील आम्हाला मान्य आहे. जरा पटापटा हात चालवा मॅडम. अख्खा दिवस हेच नाही करायचंय. नाहीतर काय, मम्मा ती ना राणी सारखी राहते तिकडे. उलट ती मलाच ऑर्डर सोडते. हो का ग? शिंग फुटलीत तुला? तारावर ऑर्डर सोडतेस? आता दिवाळी संपेपर्यंत इथंच राहायचं. आता इथं आहेस ना, तोवर चांगली कामं करून घेते तुझ्याकडनं. आणि हो, आता दिवाळी नंतर भरपूर कार्यक्रम घेतलेत मी. तेव्हा आता तुझा रियाज व्यवस्थित व्हायला पाहिजे. बाय द वे, घरी रियाज करतेस की नाही? माई, तिथे रियाज करता नाही येत. ठीक आहे, मग आता इथे रियाज कर. चल सोडते, रियाजाला बसूया. हो, सोड. आले. काय करतोयस? नाही अगं, ते लॅबचे रिपोर्ट्स बघतोय. लॅबचे? हो ग, सावली क्रीम मध्ये इश्यू झाला होता ना, त्याच्या लॅबचे रिपोर्ट्स होते. खूप गोंधळ आहे याच्यात, गडबड केली आहे सगळी. मला तर वाटतं ना, हे कोणीतरी कारस्थान केलंय. नील, म्हणजे तसं बघता मला असं वाटतं हे कारस्थान त्या शिवानीचं आहे. नाही, मी गॅरंटी देऊन सांगते, हे सगळं त्या शिवानी कारखानीसनेच केलंय. आय एम शुअर. खरं सांगू तर मला आणि सारंगला सुद्धा तसंच वाटतंय. ऐक ना, तुम्ही
त्या देवाला का नाही विचारत? तो जो सारंगचा मित्र आहे ना, त्या मूर्ख मुलीला बहीण मानतो तो, म्हणजे त्याला विचार ना की शिवानीने काही कबूल केलंय का कस्टडीमध्ये, किंवा केसमध्ये काय प्रोग्रेस आहे. नाही म्हणजे सारंगचा विषय म्हणून जरा काळजी वाटते, तर बघ एकदा. त्याला सगळं सांगायचंय, पण पहिला हे चेक करून घेतो ना. तू काय करतेस इथे? ऐश्वर्या एक मिनिट. तिला मी बोलवलंय. का? अगं भाऊबीज आहे ना, म्हणून तिला बोलवलंय मी. नील, ऐश्वर्या. किरण, वेलकम. सा 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 सारे सारे काय गातीयस? हा अगं आवाज बघ तुझा. रियाज करत नाहीस ना? हा तू कशी विसरतेस सावली की तुझा आवाज हा वजे घराण्याच्या वारसाचा आवाज आहे. तुला रोज रियाज करायला हवा. का करत नाहीस? माई, घरी रियाज करायला नाही मिळत. मी जर गायले कोणी ऐकलं तर अडचण होईल ना. मग इथं यायचंस, सांगायचं घरी की माईंकडे जाऊन येते, काहीतरी काम आहे, आणि माझ्यासोबत इथं येऊन रियाज करायचास. कळलं? ठीक आहे, बघते. स्वतःची बुद्धी नाहीये ना तुला? जरा स्वतःचं डोकं चालवत जा की. खूप कार्यक्रम घेतलेत, आणि त्यात जर आता तुझ्या आवाजाची अशी वाट लागणार असेल तर त्याच्यासोबत माझी वाट लागेल. आणि सावली खरंच सांगते, मला जर त्रास झाला ना तर तुझ्या कुटुंबाला मी किती त्रास देईन याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस. कळतंय तुला? चल लाव सूर. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. सावली